महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रचाराचा बिगुल फुंकलाय। सिन्नर फाटा येथील जागरूक देवस्थान असलेल्या हनुमान मंदिरात विधिवत दर्शन घेत मंदिराच्या पायथ्याशी आपले परिचय पत्रक अर्पण करून तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवत मशाल या पक्षचिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जोशात प्रचार फेरीला सुरुवात केली आहे। या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून योगेश वामनराव भोर, भारती अंबादास ताजनपुरे आणि रुचिका संतोष साळवे हे उमेदवार प्रभाग क्रमांक 19 मधून निवडणूक रिंगणात उतरले असून मशाल या चिन्हावर मतदारांचा विश्वास आणि कौल मागत आहे। प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांनी सिन्नर फाटा, विष्णुनगर, साठेनगर आणि एकलहरा रोड परिसरात घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधलाय। प्रभागातील विकास कामे, प्रलंबित नागरी समस्या तसेच भविष्यातील सर्वांगीण विकासाचा आराखडा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। प्रचार फेरी दरम्यान हजारो नागरिकांनी उमेदवारांच्या सोबतीने सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। त्यामुळे संपूर्ण परिसर प्रचारमय वातावरणात न्हाऊन निघाला। प्रभागातील विकास कामांचा आढावा घेताना नगरसेवक संतोष साळवे यांनी आपल्या कार्यकाळात जलकुंभ, क्रीडांगण, ग्रीन जिम, रस्ते व समाज मंदिरांसह विविध विकास कामे केल्याचे मतदारांनी अधोरेखित केले। माजी नगरसेविका भारती ताजनपुरे यांनीही आपल्या कार्यकाळात मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचं सांगण्यात आलंय। तर योगेश भोर यांनी स्वखर्चातून प्रभागातील विविध ठिकाणी विकासात्मक उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपली असून युवक वर्गाकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय। महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रभाग क्रमांक 19 मध्ये मशाल पेटवत प्रचाराला वेग दिला असून येत्या काळात प्रचार अधिक तीव्र आणि निर्णायक होणार असल्याचे संकेत मिळत आहे। आज प्रभाग क्रमांक 19 व महाविकास आघाडीच्या वतीनं तिन्ही उमेदवारांचा आज प्रचाराचा शुभारंभ होत असून महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वांना विनंती करण्यात येत आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं जी आमची आघाडी झाली आहे त्या आघाडीच्या वतीनं सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपण सर्वांनी आमच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि आज मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हाताने इथं नारळ वाढवण्यात आला आणि प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। आम्ही सर्व मतदारांच्या नागरिकांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याकडं या मतांचा जोगवा मागत आहोत आणि या आम्हाला मतारूपी जोगवा देऊन आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावं ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी रुचिका संतोष साळवे। आज आपण प्रभाग क्रमांक 19 मध्ये आपला प्रचाराचा शुभारंभ करत आहोत। तर मी तुम्हाला एवढंच बोलेल की जसा विश्वास तुम्ही मागच्या वेळेस पण आपल्या शिवसेनेवरती दाखवला होता, ह्या वेळेस सुद्धा तुमचा आशीर्वादाच्या रूपाने मतदान करा आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या। धन्यवाद। आज प्रभाग क्रमांक 19 मध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं सिन्नर फाटा येथे हनुमान मंदिर या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करत आहोत। या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही प्रभागात एक फेरी घेत आहोत। गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक चालू आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं या नारळाचं इथं वाढवण्यात येत आहे। आम्ही सर्व उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना असेल, शरद पवार चंद्र गट असेल, काँग्रेस असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, आम्ही सर्व उमेदवार आपल्या या भेटीस येत आहे हीच विनंती करतो। आज प्रभाग क्रमांक 19च्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात होत आहे। आपण जर बघितलं गेले काही दिवसापासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। आज आपल्या प्रभागामध्ये जे 3 उमेदवार निवडून द्यायचे आहे, महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्वजण आता मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी जनतेमध्ये जात आहोत व आम्हाला विश्वास आहे ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी जनता निवडून देईल। आज ह्या प्रचाराचा आम्ही शुभारंभ करत आहोत।